नवोदय जय भीम. मी विकास खडलक. आज आपण आहोत हिवाळी अधिवेशनाच्या नागपूर विधान भवनामध्ये आणि आपल्यासोबत आहेत मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके. अण्णा, थेट आज चौथा दिवस आहे. गेल्या 3 दिवसापासून सभागृहामध्ये असे कोणते मुद्दे आहेत की जे थेट तुम्ही आज मांडलेले आहेत? माझ्या मतदारसंघामधल्या धरणग्रस्तांचा एक महत्त्वाचा विषय होता. त्याबाबत देखील मी सातत्याने राज्य सरकारकडे मागील 4 ते 5 वर्षापासून मागणी करतो आहे की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन करून धरण क्षेत्र किंवा जिथं आपण धरणांचं क्षेत्र म्हणून संपादित केलं, अशा क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे ते आजही होत नाही. तर त्यांचं तात्काळ पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांना त्यांच्या स्वतःची मालकीची जागा राज्य सरकारच्या माध्यमातून 2 एकर 4 एकर जी काही आपल्याला द्यायची ती देऊ केली पाहिजे. दळणवळण हा एक महत्त्वाचा प्रश्न संपूर्ण पुणे जिल्ह्यात आहे. त्यात मावळ तालुका देखील महत्त्वाचा आहे. त्यात तळेगाव चाकण रस्ता असेल, मुंबई पुणे हायवे रोड असेल, याचं देखील चौपदरीकरणाचं काम किंवा 6 लेनचं देखील आता नव्यानं काम सुरू झालं पाहिजे. मावळ तालुक्यात पर्यटन हा एक महत्त्वाचा भाग असल्यानं पर्यटनाला चालना मिळावी याकरता आम्ही चांगले प्रकल्प मावळ तालुक्यात आणण्याकरता यशस्वी झालो. त्याचं नक्कीच राज्य सरकार किंवा महायुती म्हणून काम करताना आम्हाला समाधान आहे. अण्णा, देवरोड कॅन्टोन्मेंटचा प्रश्न आपण बघितला की निधी अभावी अनेक वेळा चर्चेत आलेला आहे आणि तुम्ही त्याच ठिकाणी काही उद्घाटन देखील मागच्या वेळेस केलेलं आहे. तसंच तिथे देवरोडचा जो कोपरा आहे, विकासनगर केवळ्याचा भाग जे MB कॅम्पच्या लगत, त्या ठिकाणी आपण एक सांस्कृतिक भवनाचं देखील उद्घाटन केलं होतं. त्याचं अद्याप काम ज्या प्रगतीने व्हायला पाहिजे ते होत नाही आहे. का होते? निधी अपुरा पडतोय की तुमचा आवाज पोहोचत नाही? देवरोड कॅन्टोन्मेंटला इथून मागच्या काळामध्ये पूर्वी जर पाहिलं असेल तर सेंट्रलचा जो निधी त्यातच काम होत होती, परंतु आदरणीय अजितदादांनी यामध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धती तरतूद करून आपल्याला अधिकचा निधी कसा देता येईल तो देण्याचा प्रयत्न केला आणि मला समाधान आहे की देवरोड कॅन्टोन्मेंटला देखील आपल्याला DPDCच्या माध्यमातून एक चांगला निधी मिळतो आहे. जवळपास आम्ही 30 ते 35 कोटी रुपयाची कामं ही करू शकलो आणि तिथल्या स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल किंवा समाज मंदिर असतील, रस्ते, ड्रेनेज या कामांकरता देखील आता जो निधी मिळाला त्याची कामं सुरू आहेत. मार्चच्या अगोदर ती कामं पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धती सूचना अधिकाऱ्यांनी त्यांना दिलेल्या आहेत. अण्णा, जाता एक प्रश्न विचारतो की आता उरलेले 4 दिवस आहेत आणि तुम्हाला मावळ भागामध्ये जर बघितलं तर मागासवर्गीय जनता, आंबेडकरी जनतेने खूप भरभरून मतदान केलं आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. काय योजनांसाठी तुम्ही त्यांच्यासाठी प्रयोजन करणार आहेत? कोणत्या योजना त्यांच्यासाठी पुरवण्याचा प्रयत्न? राज्य सरकारच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना माझ्या महिला भगिनींकरता सुरू आहे. आज मावळ तालुक्यात देवरोड, तळेगाव, लोणावळा, वडगाव ही मुख्य शहरं आणि ग्रामीण भाग यातील जवळपास 22 ते 23 कोटी रुपयाचा निधी हा प्रत्येक महिन्याला माझ्या लाडक्या बहिणीला राज्य सरकारच्या माध्यमातून तालुक्यात येतो आहे. आणि ज्या योजना आहेत त्यामध्ये मग आपल्या दिव्यांग बांधव असतील, भगिनी असतील किंवा जे निराधार आहेत यांच्या देखील चांगल्या पद्धती योजना सुरू आहेत. ज्यांना ज्या योजनेचा लाभ मिळत नाही त्या पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्याने करतो आहे. आता आपण पाहिलं की मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं की दलित सुधार निधी असेल किंवा गावातल्या लाडकी बहीण योजना असेल, ह्या सर्व निधी पोहोचवण्याचं काम. तसंच देवरोड स्थित या ठिकाणी जे होत आहे, सामाजिक भवन जे होत आहे, त्या समाज भवनाच्या कामासाठी मार्च अखेरपर्यंत ते काम कसं पूर्ण करता येईल ह्याकडे त्यांनी लक्ष वेधले आणि अजून काही प्रश्न आहेत जे ते सभागृहात मांडणार आहेत. त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. तोपर्यंत तुर्तास मी ह्या ठिकाणीच थांबतो. मी विकास खडलक, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.